चा कॉल असणार आहे। हनुमंत चौधर आपले या ठिकाणी वाट पाहतायत। आपल्याला विनंती आहे, कारण कदाचित मैत्रीपूर्ण लढतीसाठीचा हा कॉल असणार आहे, त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण हनुमंत चौधर यांच्याशी संपर्क साधायचा आहे। तर निश्चितपणे प्रतिषटक 8च्या सरासरीने 16 धावा धावफलकावरती आल्या आहेत। पाहूया गडी गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा मनोज या गोलंदाजाचा वापर केला जातोय। मनोज आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय। मनोजचा जर आपण विचार केला, मनोजने पहिलं षटक फेकलं होतं, सुंदर देखणा मारा केला होता। यावेळेस मात्र मधल्या एष्टीवरचा चेंडू विरकावलाय। चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक संतोष मदने चेंडूच्या खाली, कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि फलंदाज रुपेश याची खेळी मात्र संपुष्टात। तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की फलंदाज रुपेश यांना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे। यावेळेस मात्र आपण पाहतोय पहिला फलंदाज गमावलाय तो अंशुल नवीन्य संघानं। रुपेश पुजारी बाद झालाय। ज्या रुपेश पुजारीला जीवनदान मिळालं होतं, परंतु फारसा फायदा उचलता आला नाहीये। एक चौकार त्यानं जरूर खेचलाय, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय की गोलंदाज मनोज याच्या गोलंदाजीचा शिकार बनलाय। रुपेश पुजारी सुरेख झेल पूर्ण केलाय। लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये संतोष मदने या क्षेत्ररक्षकानं हा झेल पूर्ण केलाय आणि धावफलकावरती धावा आल्या ते 1 गडी बाद 16 धावा। यावेळेस नवका फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतोय, तो म्हणजे फलंदाज निलेश भगत। नॉन स्ट्रायकर एंडला एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, निलेश भगत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानावरती पाहतोय। तर स्ट्रायकर एंडला आहे तो फलंदाज सचिन ठोंबरे उर्फ शिवा। यावेळेस मात्र चेंडू बॅटीचा कदाचित पंचांकडे अपील, पंचांचा वोट आकाशाकडे आणि बॅक टू बॅक हा दुसरी सफलता गोलंदाज मनोज याला। धन्यवाद डीजे ऑपरेटर। या ठिकाणी आपण पाहतोय एसके साऊंड सर्व्हिसेस प्रोप्रायटर उदय पवार आणि सूरज पवार यांच्या माध्यमातून जबरदस्त संगीत या डीजेच्या माध्यमातून वाजवलं जात आहे। तर या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय www.panveltenniscricket.in या panveltenniscricket.in चे फाउंडर संदीप वास्कर, CEO किरण दळवी, केतन दळवी आणि निश्चितपणे आमचे कॅमेरामन अक्षय भगत यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं युट्यूबच्या माध्यमातून। आपण पाहतोय की काल जवळपास 15,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद लुटला आणि आज आपल्याला निश्चितपणे आज सायंकाळी एकूण व्ह्यूअर्सची संख्या निश्चितपणे या ठिकाणी कळणार आहे। परंतु फलंदाजी जर आपण पाहिली, यावेळेस चेंडू विरकावलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज बाद, विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तो गोलंदाज मनोज। राजू खेल थोड़ा नागे को बोल। तर निश्चित या ठिकाणी 35+ आणि अंडर 21 या दोन संघादरम्यान या ठिकाणी निश्चितपणे नाणेफेक होतीये। ही मैत्रीपूर्ण लढत जरी असली तरी देखील चॅलेंज केलंय अंडर 21 आणि या स्पर्धेचं या सामन्याचं पारितोषिक असणार आहे 10,000 रुपये। निश्चितपणे दोनही संघांना आपले खेळ या ठिकाणी दाखवण्यासाठी दोनही संघ सज्ज आहेत। दोनही संघाचे संघनायक या ठिकाणी सज्ज आहेत। गोलंदाज
मनोज. यावेळेस मात्र सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर उसळी दिली, गुडलिन स्पॉट वरून उसळी देणारा हा चेंडू. आणि निश्चितपणे आमच्या डीजे ऑपरेटरने या ठिकाणी गाणं वाजवलं होतं की सोन्याच्या पावलाने. खरोखरच निश्चितपणे नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमुळे 35+ संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि अंडर 21 संघ आणि 35+ संघ या दोन संघादरम्यान मैत्रीपूर्ण लढत जरी असली तरी विजेत्या संघाला 10,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. एक चॅलेंज होतं 35+ संघाचं आणि ते एक्सेप्ट केलंय अंडर 21 संघानं. यावेळेस मात्र बॅकफुटवर जाऊन चेंडूला पंच केलाय, जबरदस्त टायमिंग, चेंडू जातोय वाईड इस्टॅडमॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता तर निश्चितपणे या ठिकाणी आता मात्र आपण पाहतोय की चौकारानिशी सुरुवात करतोय तो फलंदाज निलेश भगत. निलेश भगत एक मोठं नाव आहे कळंबोली क्रिकेट मधील आणि या निलेश भगतनं मात्र आपली क्षमता या ठिकाणी सिद्ध केली आहे. निलेश भगतला अंतिम चेंडू पर्यंत मैदानावरती उपस्थित राहणं गरजेचं आहे, कारण आपण पाहतोय की जोपर्यंत निलेश भगत मैदानावरती आहे तोपर्यंत अंशुल नाविन्य संघ कोणत्याही धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतो. ही ताकद आहे निलेश भगतची, ही ओळख आहे या निलेश भगतची. शिवासारखा फलंदाज गमावलाय, रुपेश पुजारी सारखा फलंदाज गमावलाय तो अंशुल नाविन्य संघानं. आणि आता मात्र पूर्णपणे जबाबदारी आली आहे ती काजेश यादव नॉन स्ट्रायकर एंडवरचा, तर स्ट्रायकर एंडवरचा फलंदाज निलेश भगत याच्यावरती. गोलंदाज मनोज. यावेळेस मात्र मनोजसाठी डाऊन द विकेट जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आमचे साथी स्कोरर योगेश वाघ मला सुचवत आहेत की मनोज याच्या गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं तर 2 षटक, 0 निर्धाव, 9 धावा